ओके सर. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांना नमस्कार. आजचं विद्याशक्तीचं विज्ञानच्या क्लासमध्ये सगळ्यांना स्वागत आहे. कसं होतं तुमचं पूर्ण दिवस? चांगलं गेलं? येस. सो छानपैकी तुम्ही वाचला क्लासेसमध्ये? येस. आय होप सगळ्यांचा दिवस चांगलं गेले. येस, आय होप सगळं स्टुडंट्स परीक्षाला तयार कराले का नाही? मार्क्स आलं? येस ऑर नो? येस. आय होप एव्हरीबडी doing good. So class cover, but that before starting our class, आम्ही आमचं मोटिवेशनल कोट बघून येऊया मग. ओके. सो मी माझं स्क्रीन शेअर करते मग आता. देन विल लुक इनटू द मोटिवेशनल कोट. ठीक आहे? येस. जस्ट अ मिनिट. येस. सो मी माझं स्क्रीन शेअर कराले बघा. येस. सगळ्यांना दिसाले? एव्हरीबडी कॅन सी इट? ओके. सो पहिलं काय आहे? व्हॉट डू वी टेल हिअर? Yes, you can dream big. है ना? Yes or no? This motivational quote, you might have observed it, you might have seen in our classes also. Yes? तुम्ही आमच्या क्लासेस मध्ये पण ह्या कोट बघितला? येस. सो बट स्टील मी तुम्हाला हे कशाला दाखवाले म्हटलं तर इट हॅज अ व्हेरी डीप मिनिंग, हॅज अ लई डीप अर्थ आहे. येस यू कॅन ड्रीम बिग म्हटलं तर मी तुम्हाला सांगितलंय आता तुमची परीक्षा नजदीकी आलेत. येस ऑर नो? येस, आता तुमची परीक्षा समोर आहे. त्याच्यासाठी तुम्ही जास्त काय करावं? मोठी मोठी ड्रीम्स बघाव. 95% मार्क्स घेते मन विचार कराव. बट एफर्ट्स नाही घातलं तर काय होऊन सोडते? तुम्ही फेल होऊन सोडता. येस ऑर नो? सो व्हॉट इज इम्पॉर्टंट? काय इम्पॉर्टंट आहे? तुम्ही तुमच्या ड्रीम्स वर फोकस कराव. ड्रीम्स वर फोकस करावं म्हटलं तर तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही फर्स्टला एफर्ट्स घालाव. सो आज तुमचं काय परीक्षा आता समोर काय येते त्याच्यासाठी आजपासून तुम्ही एफर्ट्स घालाव. तेव्हाच तुम्ही काय होते तुम्हाला मॅक्सिमम स्कोर करायला होते. ओके. येस. सो आजचं आम्ही मोटिवेशनल कोट बघून घेतलो. आमचं क्लास कडे जाऊया. सो व्हॉट डिड वी डिस्कस इन लास्ट क्लास? लास्ट क्लास मध्ये आम्ही काय डिस्कशन केलतो? येस. लास्ट क्लास मध्ये आम्ही काय कोणत्या टॉपिक वरती डिस्कशन केलतो? फिजिकल आणि केमिकल चेंजेस है ना? सो आम्ही पेपरचं एक एक्झाम्पल बघितलो. तिथं आम्ही फिजिकल आणि केमिकल चेंजेसला कसं डिफरन्शिएट करतो मग शिकलो. येस. सो ह्या टॉपिक आम्ही आज कंटिन्यू करूया. करेक्ट. आमचं ह्याच्यावरती एक वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी आम्ही सॉल्व करालतो. सो ते आम्ही इथं कंटिन्यू करूया मग. आता मी माझं स्क्रीन शेअर करते तुमच्या संग. ओके. येस. सगळ्यांना दिसालंय? सो स्टार्ट करूया. येस. ऑर्डर चेंज, लाईट प्रोडक्शन, गॅस प्रोडक्शन, अनएक्सपेक्टेड चेंज, हे सगळं कोणची चेंज फीचर्स आहे, लक्षण आहे? इट इज केमिकल चेंज है ना? परवा दिवशी आम्ही हे बघितलं होतं. करेक्ट. येस. नेक्स्ट, पेंटिंग वुड, दॅट इज फिजिकल चेंज. नेक्स्ट, रोस्टिंग मार्शमॅलोज. सो मार्शमॅलोज काय होतंय त्याला आम्ही रोस्ट करालो गॅसवरती असं धरून घेऊन आम्ही काय करालो त्याला रोस्ट करालो. ते फिजिकल चेंज आहे की केमिकल चेंज? इट इज केमिकल चेंज. येस, हे एक केमिकल चेंज आहे. नेक्स्ट, मेल्टिंग बटर. बटर मेल्ट करायचं ह्याला आम्ही काय सांगतो? आम्ही बटरला मेल्ट करतो आणि केव्हा पाहिजे तेव्हा वापस ओरिजिनल शेप मध्ये घेऊन यायला येते. येस ऑर नो? येस. तो इट इज फिजिकल चेंज. डायजेस्टिंग फूड. फूड डायजेशन व्हायचं आमचं स्टमक मध्ये है ना? पोटामध्ये मी काय खातो ते सगळं डायजेस्ट होते. येस ऑर नो? इज इट अ फिजिकल और अ केमिकल चेंज? इट इज अ
केमिकल चेंज है ना. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हटलं तर एनीबडी कॅन टेल मी व्हॉट इज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन तर तुम्हाला पिक्चर मध्ये पण दिसते. येस. लोहाला जंग लागले. येस और नो. ऑक्सिडेशन म्हटलं तर काय. सो या प्रोसेस मध्ये काय होते, एक पर्टिक्युलर सबस्टन्स मध्ये इलेक्ट्रॉन्स कम होते. येस, ऍटम्स काय राहते, ते इलेक्ट्रॉन्स कम होते त्याच्यात. सो इट इज अ केमिकल चेंज है ना. 1 मिनिट, वन, जस्ट अ मोमेंट. येस. सो आता आम्ही इकडे बघू आपण. येस, ऑक्सिडेशन. सो इट इज अ केमिकल चेंज. नेक्स्ट, बंपर डेंट. असं डेंट व्हायचं ह्याला आम्ही काय म्हणून सांगतो, फिजिकल चेंज. येस. आईस मेल्टिंग. आईस मेल्ट व्हायचं ते पण फिजिकल चेंज. ब्रेकिंग ऑफ पेन्सिल, फिजिकल चेंज. आम्ही पाहिजे म्हटलं तर पेन्सिल जॉईन करायला येते, बट अगेन इट इज नॉट अ कम्प्लीट ओरिजिनल शेप मध्ये नाही येते ते. फायर वर्क्स एक्सप्लोड व्हायचं फिजिकल आहे की केमिकल. केमिकल. येस, इट इज अ केमिकल चेंज. फोटोसिंथेसिस, केमिकल चेंज. कंडेन्सेशन ऑन ग्रास, पाणीवर धाकटी धाकटी वॉटरची ड्रॉपलेट्स यायचं. इट इज अ, नो, इट इज अ फिजिकल चेंज. इट इज अ फिजिकल चेंज. ओके. नेक्स्ट, स्मॅशिंग अ वॉटरमेलन. वॉटरमेलन स्मॅश करायचं फिजिकल आहे की केमिकल. फिजिकल. चेक करूया तुमचा आन्सर. येस, इट इज करेक्ट. नेक्स्ट, फॉरेस्ट बर्न व्हायचं. फॉरेस्ट, पूर्ण फॉरेस्ट बर्न व्हायचं फिजिकल आहे की केमिकल. केमिकल. चेक करूया. येस, इट इज अ केमिकल चेंज. मिक्सिंग ऑफ कॅरेट्स अँड पीस. सो कॅरेट्स आणि पीसला आम्ही दोघांना मिक्स करालो एकमेकाला. आणि पाहिजे म्हटलं तर ते सेपरेट करायला पण येते. सो इट इज अ फिजिकल चेंज. पर्सिपिटेट फॉर्म्स इन टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये हे काय पर्सिपिटेट फॉर्म्स राहते ने, हे फिजिकल आहे की केमिकल सांगा मला. फिजिकल आहे की केमिकल. फिजिकल. चेक करूया तुमचा आन्सर. नो, इट इज अ केमिकल चेंज. टेस्ट ट्यूब मध्ये काय पर्सिपिटेट फॉर्म्स येते, ते सगळी केमिकल चेंज होऊन साठी ते येते. ओके. नेक्स्ट, ब्रेकिंग ग्लास. ग्लास ब्रेक करायचं. इट इज अ फिजिकल चेंज है ना. फिजिकल चेंज. येस. तो आम्ही आन्सर्स बघून सोडवा मग. इट विल बी इझी फॉर अस. सो कटिंग ग्रास. 1 मिनिट, जस्ट अ मोमेंट. येस, कटिंग ग्रास काय राहते, फिजिकल है की केमिकल चेंज. एनीबडी. कटिंग ग्रास, ग्रास कट करायचं फिजिकल है की केमिकल. इट इज अ फिजिकल चेंज है ना. फिजिकल चेंज हे एक फिजिकल चेंज है. नेक्स्ट, फ्रीजिंग वाटर. अगेन इट इज अ फिजिकल चेंज. करेक्ट. यस. वन, जस्ट अ मोमेंट. 1 मिनिट. Just 1 minute. Give me a minute.
जस्ट अ मोमेंट हा. यस. Why am I not getting it? 1 minute. Just a moment. Yes. Sorry. Sorry for disturbance. Yes. So we'll go to the next one. Okay. So आता आम्ही क्विज स्टार्ट करूया. There were about 41 situations which we saw. है ना? 41 situations होतं. So त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आम्ही 3-4 टाइम्स 10-20 सिच्युएशन्स बघितलं होतं. येस और नो? सो ऑलमोस्ट तुम्हाला आय होप ते रिअल लाईफ सिच्युएशन्स रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स बघितलं तर तुम्हाला माहिती होतंय विच इज फिजिकल चेंज अँड विच इज अ केमिकल चेंज मन. आय होप तुम्हाला ते रिअल लाईफ सिच्युएशन्स मध्ये बायफर्केशन करायला येते. सो लास्ट मध्ये आम्ही आणि 2 ऍक्टिव्हिटी आहेत ते कम्प्लीट करून घेऊन लास्ट मध्ये टाइम उरलं तर आणि त्या ऍक्टिव्हिटीला आम्ही आणि एकदा युवा मन. ओके. सो विल अगेन स्टार्ट वन्स अगेन अँड ट्राय टू सॉल्व्ह इट. ओके. नेक्स्ट. सो आता आम्ही क्विज कडे जाऊया. ओके. फर्स्ट वन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फिजिकल अँड केमिकल चेंज? फिजिकल आणि केमिकल चेंज मध्ये काय डिफरन्स आहे? Physical changes can be undone. Chemical changes are permanent. Physical changes forms a new substance. Chemical changes is cutting paper. Physical changes are evaporation. Chemical changes are the cirrus cloud. Anybody? Option A. Check करूया तुमचा आन्सर. येस. फिजिकल चेंजेस आणि आम्हाला पाहिजे म्हटलं तर वापस ओरिजिनल शेप या फिर साईज मध्ये घेऊन यायला येते, आम्हाला कन्वर्ट करायला येते. बट केमिकल चेंजेस काय राहते ते परमनंट राहते. दे कॅनॉट बी टर्न द ऑब्जेक्ट इन टू ओरिजिनल शेप. ऑब्जेक्टला वापस ओरिजिनल शेप मध्ये टर्न करायला कन्वर्ट करायला नाही होत आहे. ओके. नेक्स्ट. व्हॉट इज अ फिजिकल चेंज? फिजिकल चेंज म्हटलं तर काय? वॉशिंग हँड्स, ice cream melting, salt dissolving into water, all of the above. Physical change म्हटलं तर काय? All of the above चेक करूया. येस, ऑल ऑफ दी अबाव. कशाला म्हटलं तर हे तिघ ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही पाहिजे म्हटलं तर ओरिजिनल शेप या फिर ओरिजिनल पोझिशन मध्ये आम्हाला जायला येते. ओके. व्हॉट इज केमिकल चेंज? ट्रान्सपोर्ट सिस्टम, कटिंग पेपर की कुकिंग द एग? सो आम्ही ऑलरेडी लास्ट ऍक्टिव्हिटी मध्ये बघितलो. यस सर नो? कुकिंग एग काय है? हे एक केमिकल चेंज है. यस. इफ यू क्रैक द एग एंड इट्स कुकिंग, इज इट अ केमिकल चेंज? ट्रू और फॉल्स? ते एक केमिकल चेंज है काय नाही? आम्ही अंडा फोडून ऑमलेट करतो या फिर बुर्जी करतो. इट इज अ केमिकल चेंज और नो? इट इज अ केमिकल चेंज है ना? यस. नेक्स्ट. इफ पुटिंग salt in water, is that a chemical or physical change? पाणीमध्ये मीठ घालायचं केमिकल आहे काय फिजिकल चेंज? फिजिकल चेंज. इट इज अ सॉरी येस इट इज अ फिजिकल चेंज है ना. नेक्स्ट. कटिंग ऑफ हेअर अ केमिकल और अ फिजिकल चेंज? हेअर कट करायचं, केस कट करायचं केमिकल आहे की फिजिकल आहे की दोघी आहे केमिकल आणि फिजिकल? एनीबडी? ऑल अबाव? नो, इट इज अ फिजिकल चेंज. ऑब्विसली केस आम्ही कट करतो, आम्ही आम्हाला पाहिजे म्हटलं तर लांब सोडतो. येस और नो? येस. तो प्लीज क्वेश्चनला समजून घेऊन आन्सर द्या. ओके. इज बेकिंग अ केक अ फिजिकल और केमिकल चेंज? केक आम्ही करतो घरातच, आम्ही केक बेक करतो है की नाही? नावडेज वी कुक एट होम ऑल्सो. यस और नो? पहिला काय होतं, बेकरीला जाऊन केक घेऊन येत होतो. यस और नो? ओके. तर आता तुम्ही घरामध्ये केक करता की नाही? सो ते एक फिजिकल आहे की केमिकल चेंज? केमिकल चेंज. येस, इट इज अ केमिकल चेंज. या, डू यू लाईक दिस क्विज? सो आय वॉन्ट युअर फीडबॅक ऑन दिस. सगळ्यांना क्विज आवडला? ओके. सो आजचं एमसीक्यू सेशन कडे जाऊया.
तुमचं सिम्युलेशन ऍक्टिव्हिटी आम्ही काल बघितलं होतो, सो त्याच्यावरती आम्ही एमसीक्यू सेशन कंप्लीट करून घेऊ आम्हाला. फर्स्ट क्वेश्चन, द मटेरियल दॅट वॉज युज्ड टू क्रिएट द पेपर आर. पेपर क्रिएट करायला आम्ही कोणची कोणची मटेरियल्स घेऊन ते क्रिएट करतो? वुड पल्प, पीव्हीसी पाइप्स, नन ऑफ दीज, प्लास्टिक्स. आम्ही पेपर कशानं तयार करतो? वुड पल्प. ओके. डिफाइन द टर्म फिजिकल चेंज. फिजिकल चेंजचा मीनिंग काय आहे? चेंज इन फिजिकल स्टेट अँड न्यू सबस्टन्स इज फॉर्म. फिजिकल स्टेट मध्ये चेंज होते आणि एक नवीन सबस्टन्स फॉर्म होते. नन ऑफ दीज. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये चेंज होते आणि कोणचं बी नवीन सबस्टन्स फॉर्म नाही होते. केमिकल स्टेट मध्ये चेंज होते आणि एक नवीन सबस्टन्स ऍज अ प्रोडक्ट फॉर्म होते. ऑप्शन सी. ओके. थर्ड क्वेश्चन, डिफाइन द टर्म केमिकल चेंज. केमिकल चेंजचा अर्थ सांगा. फर्स्ट वन इज ऑल ऑफ दिस. म्हटलं तर तिघ ऑप्शन्स काय दिलेत ते सगळी बरोबर आहे. ऑप्शन ए, फिजिकल प्रॉपर्टी मध्ये चेंज होते आणि एक नवीन सबस्टन्स फॉर्म होते. केमिकल स्टेट मध्ये चेंज होते आणि एक नवीन सबस्टन्स ऍज अ प्रोडक्ट फॉर्म होले. केमिकल प्रॉपर्टी मध्ये चेंज होले आणि नवीन सबस्टन्स कोणचं बी फॉर्म नाही होले. विच इज द करेक्ट वन? ऑप्शन सी. ओके. फोर्थ वन, विच टाइप ऑफ चेंज इज शोन इन बर्निंग ऑफ पेपर. आम्ही पेपरला बर्न केलो, ते थर्ड ऍक्टिव्हिटी होतं आमचं. यस ऑर नो? सो त्याच्यामध्ये कोणचं चेंज होलंय? फिजिकल चेंज होलंय की थर्मल चेंज होलंय की इलेक्ट्रोस्टॅटिक होलंय की केमिकल चेंज होलंय? कोणचं चेंज होलंय? केमिकल चेंज. ओके. केमिकल चेंज में इन्वॉल्व, केमिकल चेंज मध्ये काय काय चेंजेस होते? टेम्परेचर मध्ये चेंज, ऑल ऑफ दिस म्हटलं तर सगळ्यांचं. सगळं हे काय तिघ ऑप्शन्स आहे, तिघ पण करेक्ट आहे. कलर मध्ये चेंज होते आणि नवीन सबस्टन्स फॉर्म होते. केमिकल चेंज मध्ये काय होते? नवीन सबस्टन्स फॉर्म होते. ठीक आहे. विच काइंड ऑफ चेंज इज शोन इन टेअरिंग ऑफ पेपर. ह्याच्यामध्ये कोणतं चेंज टेअरिंग ऑफ पेपर मध्ये आम्हाला बघायला शिकते? फिजिकल चेंज, केमिकल चेंज, बायोलॉजिकल चेंज के तिघांचं तिघ चेंज आम्हाला दिसते? फिजिकल चेंज. ओके. नेक्स्ट, व्हॉट काइंड ऑफ नेचर इज सीन इन फोल्डिंग ऑफ पेपर. आम्ही पेपर फोल्ड करतो, यस ऑर नो? त्याच्यामध्ये त्याचं नेचर कसं आहे? रिव्हर्सेबल आणि इरिव्हर्सिबल ऍक्शन आहे त्याच्यात. म्हटलं तर रिव्हर्स पण करतो, इरिव्हर्स पण नाही होते. पार्शियली इरिव्हर्सिबल आहे. इरिव्हर्सिबल की रिव्हर्सिबल म्हटलं तर पूर्ण कवा पाहिजे तेव्हा फोल्ड करायचं, कवा पाहिजे तेव्हा ओपन करायचं. सो त्याला आम्ही रिव्हर्सिबल म्हणतो. इरिव्हर्सिबल म्हटलं तर एकदा आम्ही ऍक्शन परफॉर्म केलं तर, फोल्ड केलं तर पेपर वापस ओरिजिनल शेप मध्ये घेऊन जायला होतच नाही. सो विच इज द करेक्ट ऑप्शन? रिव्हर्सिबल. चेक करूया. एट्थ क्वेश्चन, physical change in tearing of paper is an example of. पेपर आम्ही काय फाडतो नाही, ते फिजिकल चेंज काय होलंय त्याच्यात. इट इज अन एक्झाम्पल ऑफ इरिव्हर्सेबल ऍक्शन, नन ऑफ दीज रिव्हर्सेबल ऍक्शन की पार्शियली रिव्हर्सेबल. पार्शियली म्हटलं तर थोडं रिव्हर्स करायला येते, बट पूर्ण परफेक्टली ओरिजिनल शेप या फिर ओरिजिनल साइज मध्ये घेऊन यायला नाही येते. इट इज partially reversible. Okay. Ninth question. What is the final product formed in burning of paper? मी कवा पेपर बर्न करतो तेव्हा बर्न केल्यानंतर फायनल प्रोडक्ट काय आला आम्हाला? प्लास्टिक, ऑल ऑफ दिस, पेपर ऍश की आयर्न रस्ट? पेपर ऍश. ओके. आयडेंटिफाय द युजेस ऑफ पेपर. पेपर आम्ही कशासाठी यूज करतो? रायटिंगला, प्रिंटिंगला, रॅपिंगला की ऑल दीज थ्री युजेस? ऑल ऑफ दिस है ना. ओके.
सबमिट करू आन्सर्स, चेक करू करेक्ट आहे काय नाही. सो दिस इज रॉंग. सो दो आमचा रॉंग हुलाय, चेक करू. केमिकल चेंज में इन्वॉल्व चेंज इन टेम्परेचर, चेंज इन कलर, न्यू सबस्टेंसेस फॉर्म. ऑल ऑफ दिस चेक करू. येस. आणि फिजिकल चेंज इन टेअरिंग ऑफ पेपर इज अन एक्झाम्पल ऑफ रिव्हर्सिबल की इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल. चेक करू करेक्ट आहे तुमची आन्सर्स म्हण. Yes, it is irreversible. Let's check. Yes, this one was wrong. हे एक wrong हुलं तर करेक्ट हुलं आमचं. ऑल ऑफ दीज आन्सर आहे म्हटलं तर नवीन सबस्टन्स पण फॉर्म होते, कलर पण चेंज होते आणि टेम्परेचर पण चेंज होते. केमिकल चेंजेस मध्ये हे काय तर प्रोडक्ट मध्ये, हे तिघ मध्ये का कोणचं तर पण चेंज होऊ शकत. ओके. सो इट इज फिजिकल चेंज. तो केव्हा आम्ही पेपर टेअर करतो, आम्ही वापस ते जोडायला जायचं म्हटलं तर पण एक्झॅक्ट ओरिजिनल साईज आम्हाला नाही मिळते. येस ऑर नो. सो इट इज इरिव्हर्सेबल म्हणून सांगतो मी. आय होप सगळ्यांना समजलं. येस. ओके. ऑल राईट. सो आम्ही फिजिकल आणि केमिकल चेंजेस वरती आज क्विज आणि एमसीक्यू सेशन, त्याच्या संग आम्ही रिअल लाईफ ऍप्लिकेशन्स थोडी एक्झाम्पल्स बघितलो. त्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल चेंज कशाला आम्ही सांगतो म्हणून आम्ही बघितलो. येस. सो आम्ही नेक्स्ट क्लासमध्ये आणि भेटू. अँड विल अगेन टेक अ न्यू सिम्युलेशन टॉपिक. त्याच्यावरती आम्ही डिस्कशन पण करू आम्हाला. ओके. तो आजचा क्लास आम्ही इथंच संपवू आम्हाला, ॲज इट इज टाइम अप. सो मी तुम्हाला सांगितले होतं आणि एक वर्ड वॉल ऍक्टिव्हिटी स्टार्टिंग मध्ये आम्ही काय चालू केलतो, बिकॉज ऑफ टाइमर आम्ही ते तुम्ही एक्सप्लेन करून घ्यायला मला टाइम पाहिजे होता. सो एक्सप्लेनेशन सांगा ते टाइम अप व्हाल. सो आय टोल्ड यू लास्ट मध्ये आम्ही टाइम उरला तर करू आपण. एनिवेज नो इश्यूज. नेक्स्ट क्लासमध्ये आम्ही ते संपून घेऊनच नवीन सिम्युलेशन कडे जाऊ आपण. ओके. येस. सो आजचा क्लास इथंच स्टॉप करतो. थँक यू व्हेरी मच. जय हिंद. जय विद्याशक्ती.